आजचा दिवस खास आणि थोडासा भावनिकही होता. आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. छान साडी घालून तयार झाले. मनात एक वेगळाच आनंद होता, पण मन उदासही होतं कारण बाप्पा आता निरोप घेणार होते. स्वयंपाकघरात गेल्यावर बाप्पांसाठी छान पानमोदक बनवायची तयारी केली. विळ्याचे पानाचे छोटे छोटे तुकडे करून हिरवा फूड कलर आणि दूध घालून मिक्सरला मिश्रण बारीक करून घेतले. खोबऱ्याचा किस तुपात परतवून झाल्यावर त्यात बारीक केलेलं मिश्रण घातलं. त्यानंतर साखर घालून थोडा हिरवा फूड कलर घातला. पान मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. मोदकाच्या साच्याला तूप लावून स्टफिंगसाठी मी यात घातले आहे खडी साखर, बडीशोप, धना डाळ. येथे छान पान मोदक बनवून तयार आहे. मोदक म्हणजे बाप्पांचा सर्वात आवडता प्रसाद. बाप्पाला प्रसादाचा नैवेद्य दाखवला. पान मोदक आपण फ्रीजमध्ये ठेवले की 2-3 दिवस टिकतात. तुम्ही पान मोदक कसे बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. शिवांशच्या खांद्यावर बसून ओवीची मस्ती चालू होती. लहान मुलांच्या गमती-जमतीमुळे बाप्पांच्या उत्साहाला वेगळीच मजा येते. गणपतीच्या आरतीला सुरुवात केली. आरतीचा सूर, घंटानाद आणि गणपती बाप्पा मोरया यामुळे घरात भक्तिभावाचं वातावरण झालं होतं. आरतीनंतर बाप्पाला घरात फिरवलं आणि बाप्पांकडून आशीर्वाद घेतला. शिवांशने बाप्पाला प्रेमाने या छोट्या गाडीत बसवलं. गाडीचे लाईट चालू केले. हे बघून ओवी तर खूप खुश झाली. गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पाला बाहेर घेऊन जाताना ओवीने बाप्पांचा आशीर्वाद घेतला. आम्ही बाप्पांसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करत फोटो आणि व्हिडिओ काढले आणि मग आला तो क्षण विसर्जनाचा. ओवीच्या काका काकूंनी बाप्पाला पाण्यात 3 वेळा वर खाली करत पुढच्या वर्षी लवकर या सांगत बाप्पांचा निरोप घेतला. काही दिवसांपासून बाप्पा विराजमान होते. आता ती जागा रिकामी वाटत होती. जिथं काही वेळापूर्वी बाप्पांचा गजर आनंद होता, आता तिथे शांतता होती.